नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर नवीन अपडेट आलेले आहे आपल्याला व्हॅकन्सीसाठी. RRBचं रिक्वायरमेंट आलेली आहे, सेंट्रल रेल्वे भरती आलेली आहे. तर आपण बघूयात कशा पद्धतीने त्याची भरती काढलेली आहे त्यांनी. GDCEचा आहे नोटिफिकेशन टाकलेलं आहे त्यांनी. ही नोटिफिकेशन एका 2/2026ला रिलीज झालेली आहे. इथे तारीख पण टाकलेली आहे 22/4/2026. तर ही वेबसाईट आहे. तर आपण बघूयात आता त्यांनी फॉर्म कधी रजिस्ट्रेशन केलेला आहे. फॉर्म त्यांनी काढलेला आहे 22/4/2026ला आणि त्याची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची 21/5/2026. तर हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे जनरल डिपार्टमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. तर ह्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी एक्झाम्स काढलेले आहेत, वेगवेगळे पोस्ट आहेत ह्याच्यामध्ये. तर हे ऑनलाईन एक्झाम आहे आणि ऑनलाईन फॉर्म पण भरायचा आपल्याला त्याच्यामध्येच. इथं डिटेलमध्ये व्हॅकन्सीचे दिलेले आहेत. ह्या ठिकाणी सिरियल नंबर टाकलेले येथे, नेम ऑफ कॅटेगरी म्हणजे कोणते कोणते आहेत व्हॅकन्सी ते आहेत. इथं लेवल इन 7 पे म्हणजे पेमेंट त्यांचं 7 पेनुसार असणार आहे. ह्या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेले आहे. इकडे नंबर ऑफ व्हॅकन्सी सांगितलेले आहेत, कोणाला किती व्हॅकन्सी दिलेल्या आहेत किती नाही ते. तर ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे आहेत. ज्युनियर असिस्टंट्स आहे, नंतर क्लर्क आहे, टायपिस्ट आहेत, इंजिनिअरिंगसाठी पण काढलेले आहेत व्हॅकन्सी, इलेक्ट्रिसिटीसाठी पण आहे, इलेक्ट्रिकवाल्यांसाठी पण काढलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं आहे याच्यामध्ये, पण आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी कोणतं आहे, फक्त नर्सिंगसाठी आहे. तर आपण नर्सिंगला किती जागा काढलेल्या आहेत ते बघूयात. आपलं जास्त मेन फोकस म्हणजे कशावरती आहे, नर्सिंग सुपरिटेंडंट. त्याचे पे स्केलमध्ये किती दिलेले, 7 नंबरचं पे स्केल आहे. म्हणजे आपल्याला पेमेंट किती भेटू शकतो, 45,000 इतकं आपल्याला पेमेंट असू शकतं ह्याच्यामध्ये. आणि इथे मेडिकल आहे डिपार्टमेंट. वॅकन्सी त्यांचे कॅटेगरीजनुसार काढलेल्या आहेत. OBCसाठी किती, SC किती, ST किती, OBC टोटल किती, सगळं काढलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आपण कोणत्या वेबसाईटला जाऊन बघू शकतो आपण व्हॅकन्सी निघालेली आहे ही, www.indianrailway.government.in. ही वेबसाईट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता की व्हॅकन्सी निघालेल्या आहे, फॉर्म कसा फिलअप करायचं कसा नाही ते इथे दाखवलेलं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईनचं, आणि सबमिट ॲप्लिकेशन कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे. आणि हे एक्झाममध्ये ऑनलाईन मोड आहे, ॲप्लिकेशन पण ऑनलाईन आहे. वेबसाईट आहे ही एक, अजून एक मोबाईल नंबर आपला तिथे रजिस्ट्रेशन करून बघायचा आहे. आणि ही PDF खूप मोठी दिलेली आहे, शॉर्टकट ही नाही. आणि ह्याच्यामध्ये नाही का आपलं बर्थ डेटनुसार कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. आणि एज ग्रुप त्यांनी काय दिलेली आहे, इथं इयरनुसार एज ग्रुप दिलेली आहे. मोस्ट ऑफली आपली 42 एज ग्रुप असते, 42पर्यंत सगळ्यांसाठी. ते एज ग्रुपनुसार आहे. तो एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार सांगितलेलं आहे. आणि आपले जे पोस्ट आहेत ना, ते पोस्टनुसार त्यांनी एज ग्रुप वगैरे सांगितलेले आहेत. आणि ही PDF पण खूप लॉंग आहे, कारण की ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळं जे पोस्ट आहे त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे व्यवस्थित. म्हणजे सगळ्यांना त्यांचं व्यवस्थित सिलेबस वगैरे कळायला पाहिजे. आणि परत त्यांना जे नॉलेज आहे ते पण कळायला पाहिजे की RRBची एक्झाम कशी आहे, काय आहे, कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा ह्यांनी सगळे दिलेले आहेत. तर आपण हे सगळ्यांचे जे व्हॅकन्सीचे आहेत ते बघणार नाही, फक्त आपलं इम्पॉर्टंट कोणते फोकस कशावर आहे आपलं, फक्त नर्सिंग सुपरिटेंडंट या पोस्टवरती आहे. तर आपण बघणार आहोत आता नर्सिंग सुपरिटेंडंट पोस्ट. ही पोस्ट आहे. या पोस्टसाठी नाही का प्रोसेस कशी आहे त्यांची, हे यांचं कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे CBTनुसार त्यांनी आपली टेस्ट घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणार आहे आणि परत मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा होणार आहे आपलं. क्वेश्चन पेपर हे नाही का सिंगल स्टेजनुसार आहे, CBTनुसार देणार आहेत. 90 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. आणि याच्यामध्ये हे 90 मिनिट ड्युरेशन राहणार आहे आणि 100 क्वेश्चन्स राहणार आहे 120 मिनिटासाठी याच्यामध्ये आपल्याला. आणि त्याच्यानुसार मग त्यांनी नाही का सिलेबस दिलेला आहे
आपण सिलेबस बघूया एक वेळेस. सिलेबसमध्ये त्यांनी पोस्ट सांगितलेला आहे नर्सिंग सुपरिटेंडन्स आणि सिलेबसमध्ये काय काय सांगितलं आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, न्यूट्रिशन, बायोकेमिस्ट्री, नर्सिंग फाउंडेशन, सायकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशोलॉजी, फार्मॅकोलॉजी, पॅथोलॉजी, जेनेटिक, नंतर मेडिकल, सर्जिकल नर्सिंग, अडल्ट नर्सिंग आहे, नंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, मिडवायफरी, ऑब्स्ट्रिक गायनॅक पण आहेत. आणि त्याच्यानंतर नर्सिंग रिसर्च स्टॅटिस्टिक आहे, नंतर मॅनेजमेंट, नर्सिंग सर्व्हिस अँड एज्युकेशन. म्हणजे हे सगळं आपलं जे फर्स्ट इयरपासून थर्ड इयर, फोर्थ इयर, लास्ट इयरपर्यंत जे काही आहे सिलेबस, पूर्ण टोटली सिलेबस आहे याच्यामध्ये. आणि परत आपल्याला बाकीचं सिलेबस पण दिलेला आहे इन जनरल. ह्याच्यामध्ये जनरल आहे, नंतर जनरल इंटेलिजंट आहेत, नंतर जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स, हे आपलं GK नुसार आहे याच्यामध्ये. आणि हे जे एक्झाम कशी असणार आहे, एक्झाम ड्युरेशन ही 90 मिनिटाची असणार आहे. एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. असे 100 क्वेश्चन राहणार आहेत. त्याच्यामध्ये 70 क्वेश्चन हे आपले प्रोफेशनल ॲबिलिटीज म्हणजे आपले नर्सिंगचे येणार येतं, आणि जनरल अवेअरनेसमध्ये 10 येणार येतं, आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये नाही का 10 येणार आहेत, आणि जनरल सायन्सचे 10 येणार आहेत. असे टोटल 100 मार्काचा हे क्वेश्चन राहणार आहेत. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत काही एक्झामचेच, म्हणजे SC कॅटेगरीला किती पर्सेंटेज, 30% असतात, STला 25%, आणि लिअरली म्हणजे आपलं 30% आहे OBCवाल्यांसाठी. हे एलिजिबिलिटी दिलेली आहे त्यांनी. आणि 1/3 मार्किंग आहे रॉंग क्वेश्चनला. CBT त्याचं शिफ्टनुसार आहेत. प्रत्येकाला 3 शिफ्ट असतात. 3 शिफ्टमध्ये वेगवेगळे एक्झाम असतात. अशा पद्धतीने ही RRB रिक्वायरमेंट रेल्वेची सांगितली आहे मी डिटेल इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.